द न्यूज लाईन, अचूक वेधक. आहे की ज्या गावामध्ये कधी काळी मागल्या 2 वर्षापूर्वी जानेवारी महिना चालू झाला की पारावरती पाण्याचा विषय भांडणं असायची, माझी पाळ आहे तुझी पाळ आहे, पाळीवरनं भांडणं असायची पाण्याच्या. आता तशी ती परिस्थिती राहिली नाही, विहिरीच वाटत नाही. मग असं जर नेतृत्व आम्हाला साथ देणार असतं तर त्या माणसाचा हात का बळकट करू नये. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण तसेच वाघेरी पंचायत समिती गणातील उमेदवार अनिता सतीश वेताळ यांच्या प्रचारार्थ आज करवडे येथे घराघरात प्रचार मोहीम राबवण्यात आली. या प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. उमेदवारांनी गावातील विविध वस्ती व घरांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक प्रश्न, विकास कामे तसेच आगामी अपेक्षा मांडल्या. उमेदवारांनीही विकासाभिमुख कामांचा आढावा मांडत नागरिकांकडून आशीर्वाद मागितले. करवडी, अंतवडी व वाघेरी या गावातील अनेक ग्रामस्थांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवल्याचे मत व्यक्त केले. घराघरात झालेल्या या प्रचारामुळे निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. माझं नाव हनुमंत शामराव कुंभार करवडी. भाजपच्या सर्व पक्षाला आमच्या गावचं बऱ्यापैकी चांगल्यापैकी सहकार्य आहे. भाजपनं बरीच कामं गावात केलेली आहे, रस्त्याची कामं किंवा गटाराची याची कामं भरपूर केलेली आहेत. कोपर्डे गटाचे उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण आणि पंचायत समिती अनिता सतीश वेताळ यांना सगळ्यांचा आमचा गावचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी विनायक हनुमंत देवकुळे. मी करवडी गावचा रहिवासी असून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जलनायक आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीनं लढत असून कोपर्डे जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार असलेल्या सौ स्वाती चव्हाण व वाघेरी पंचायत समिती गणासाठी उमेदवार असलेल्या अनिता ताई वेताळ यांना या करवडी गावामधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आम्ही खात्री देतो. गेल्या वर्षभरामध्ये 2024 मध्ये आमदार मनोजदादा घोरपडे हे आमदार झाल्यापासून या करडोत्तरमध्ये अनेक विकासाची विधायक कामं झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे जे तारळी डॅमचे बरेच दिवसाचा जो प्रश्न प्रलंबित होता तो पाण्याचा प्रश्न अतिशय धडाडीने दादांनी मिटवला असून तसेच शामगाव गावातील जो पाण्याचा प्रश्न आहे तो पण या वर्षभरात प्रश्न मार्गी लागणार असून आमच्या गावासाठी पण दादांनी जवळजवळ 1 कोटीचा निधी दिला आहे. त्या निधीमध्ये आमच्या गावातील अंतर्गत रस्ते, आमचे जिल्हा परिषद शाळेचे खोल्या दुरुस्तीचे काम हे होणार आहे. तरी ह्या विकासाच्या मागं आपण ग्रामस्थांनी ठाम उभे राहून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं. मी मत भाजपलाच करणार आहे, तुम्ही पण सर्वांनी करावे अशी. मी वाघेरी गावातून बोलते. या कमळ या चिन्हावर पूर्ण गाव मतदान करणार आहे आणि कमळ ही चिन्ह वाया जाऊ येणार नाही आम्ही. तर सगळ्या एका मतानं मतदान आमच्या लोकांचं होईल. मतदान देणार म्हणजे पक्ष हा चांगला आहे, सगळ्यांच्यासाठी कामं बिमं आणणारा, हक्काला उभं राहणारा. त्यासाठी आम्ही कमळ चिन्हाला मतदान करणार आहे. नमस्कार, माझं नाव सचिन हनुमंत शिंदे. मी अंतवडी या गावचा उपसरपंच असून आपल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय स्वातीताई चव्हाण आणि पंचायत समितीचे उमेदवार माननीय अनिताताई वेताळ यांना बहुसंख्य असं मताधिक्य देऊन आम्ही या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणार आहोत. त्यामागचं निवडून देण्यामागचं खरं कारण बघितलं तर आमच्या कराड उत्तरचे जननायक आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांनी जे विकास तसेच पाण्याबद्दल जे कार्य केले ते ही जनता कधीच विसरू शकणार नाही. कारण जो आजपर्यंतचा पाण्या वाचून हा भाग राहिलेला होता त्याला पाणी देण्याची न्यायी भूमिका दादाने घेतली आणि आमच्या गावामध्ये तरी कधी सुद्धा पाणी कळत नव्हतं. ते पाणी आज वड्यानं आलेलं सुद्धा ह्या दिवसात सुद्धा आहे की ज्या गावामध्ये कधी काळी मागल्या 2 वर्षापूर्वी
जानेवारी महिना चालू झाला की पारावरती पाण्याचा विषय भांडणं असायची, माझी पाळ आहे तुझी पाळ आहे, पाळीवरनं भांडणं असायची पाण्याच्या. आता तशी ती परिस्थिती राहिली नाही, विहिरीच आटत नाहीत. मग असं जर नेतृत्व आम्हाला साथ देणार असलं तर त्या माणसाचा हात का बळकट करू नये ही सर्वांची भूमिका आहे. म्हणून या दादांच्या ह्या कार्यासाठी आम्ही बीजेपी पक्षाच्या पाठीमागे ठाम राहून या दोन्ही उमेदवारांना निवडून देणार. द न्यूज लाईन, अचूक वेधक.